मित्रांनो नमस्कार. व्हायरल मराठी न्यूज या मराठी चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, राज्य देश विदेशातल्या बातम्या बघण्यासाठी व मनोरंजन जगातल्या बातम्या बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. त्याने काय होईल, येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण 288 विधानसभापैकी अतिशय महत्त्वाच्या अशा लढतीवर नक्कीच चर्चा करणार आहोत. 2019ला मतदारसंघाची परिस्थिती काय होती आणि 2024ला काय असेल हे आपण अवघ्या काही मिनिटात समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आज बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या मतदारसंघाचा धावता आढावा आपण घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, 2019ला या मतदारसंघात मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष बघायला मिळाला. या मतदारसंघात सध्याचे आमदार असलेले धनंजय मुंडे आणि माजी आमदार असलेल्या पंकजा मुंडे यांचा सामना या मतदारसंघात रंगला होता. 2019ला धनंजय मुंडे यांनी बाजी मारत पंकजा मुंडे यांचा 25,000 मतांनी पराभव केला आणि धनंजय मुंडे या मतदारसंघाचे आमदार 2019पासून कार्यरत आहेत. अतिशय दांडगा असा जनसंपर्क त्यांचा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चित्र थोडं बदललं. ते आता सोबत आहेत. प्रीतम मुंडे माजी खासदार असलेल्या त्यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना भाजपने तिकीट दिलं आणि पंकजा मुंडे यांना तिकीट दिल्यामुळं मुंडे घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली. धनंजय मुंडे असतील, प्रीतम मुंडे असतील आणि स्वतः पंकजा मुंडे असतील यांनी जीवाचं रान करत या मतदारसंघात त्या फिरल्या. परंतु शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला आणि बीड लोकसभा शरद पवार गटाकडे खेचून आणण्यास ते यशस्वी ठरले. मित्रांनो, या मतदारसंघात लोकसभेमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी या मतदारसंघावर दावा ठोकत हा मतदारसंघ शरद पवार यांच्या पाठीशी उभा आहे हे दाखवून दिले. मित्रांनो, या लढतीमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडून अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेले वंजारी समाजाचे बबन गीते यांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेत धनंजय मुंडे विरोधात उभं राहण्यास ते तयार झाले. धनंजय मुंडे हे पक्षफुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक ते मानले जातात. अतिशय महत्त्वाच्या अशा पदावर कृषी मंत्री ते महाराष्ट्र राज्याचे आहेत आणि धनंजय मुंडे यांचे मित्र बबन गीते यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जाऊन शरद पवार गटात ते सामील झाले. येणाऱ्या विधानसभेत धनंजय मुंडे यांच्यासमोर बबन गीते यांचं आव्हान वैजनाथ परळी अनुभवणार आहे. अतिशय दांडगा जनसंपर्क बबन गीते यांचासुद्धा आहे. वंजारी समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर नक्कीच महाराष्ट्राने अनुभवला आहे. पंकजा मुंडे यांच्या पराभवात जरांगे यांचा खूप मोठा वाटा, मनोज जरांगे यांचा खूप मोठा वाटा या पराभवात आहे. नक्कीच येणाऱ्या विधानसभेतसुद्धा तो फॅक्टर नक्कीच बघायला मिळेल का आणि धनंजय मुंडे यांची डोकेदुखी त्या निमित्ताने होईल का हे येणारा काळ ठरवेल. बबन गीते यांना मराठा समाज सपोर्ट करणार का, तसेच वंजारी समाजसुद्धा त्यांना सपोर्ट करणार का, हा सुद्धा येणारा काळ आपण बघणार आहोत. परंतु धनंजय मुंडे यांच्यासमोर बबन गीते नावाचं नक्कीच आव्हान असणार आहे. अतिशय दांडगा जनसंपर्क त्यांचा आहे. या दोघांच्या हाय व्होल्टेज लढाईत कोण जिंकणार, बबन गीते की धनंजय मुंडे, हे अवघ्या काही दिवसानंतर आपल्याला समजणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार.